नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक्सेलमध्ये सम फंक्शन्स ॲव्हरेज कसं काढायचं, सर्वात मोठी व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम आणि मिनिमम कसं काढायचं ते आपण बघूया. चला तर शिकूया सम, ॲव्हरेज, मॅक्झिमम आणि मिनिमम. सम म्हणजे बेरीज, जे ॲटोमॅटिकली एखाद्या नंबरची बेरीज आपल्याला करायची असेल किंवा एखाद्याची टोटल काढायची असेल, एखाद्याचा खर्च किती झाला, हे सगळ्या एकाची बेरीज करायची असेल त्यासाठी ॲटोसमचा वापर केला जातो. बेरीज करण्यासाठी, ॲटोमॅटिकली ॲडिशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सम फंक्शनचा वापर केला जातो. त्यासाठी होम टॅबमध्ये आपण ॲटोसमवर क्लिक करू शकतो आणि मग रेंज द्यायची किंवा स्वतः हाताने आपण इक्वल सम आणि रेंज. आता इथे मी एक्झाम्पलला इथे BCD असं म्हणजे मराठी इंग्लिश तीनच विषय घेतले, त्यामुळे रेंज B to D2 येते. त्यामुळे सम इक्वल सम B2 ते D2 किंवा शॉर्टकट की म्हणून अल्टर प्लस इक्वलचाही वापर करू शकता किंवा दुसरा फंक्शन्स इक्वल B2 प्लस C2 किंवा D2चा वापर करून पण आपण ॲटोसम करू शकतो. कुठे जायला लागेल? ॲटोसमवर यायला लागेल की ही इथे आपल्याला टोटल झालेली इथे आपल्याला दिसते ॲटोसम. आपण प्रत्यक्षात एक्सेलमध्ये जाऊया आणि टोटल कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी इथे दिलेले आहे ते काढते. इथे विद्यार्थ्यांची मी इथे नावं लिहिलेत, त्यांचे विषयाचे मार्क लिहिलेत, मराठी, इंग्लिश आणि हिंदीचे मार्क लिहिलेले आपल्याला दिसतात. आता आपल्याला टोटल काढायची असेल तर कशाचा वापर करूया? आपण होममध्ये जाऊया आणि त्याच्यामध्ये ॲटोसमचा वापर करूया. दिसतं इथे ॲटोसम की ॲटोमॅटिकली रेंज सिलेक्शन झाली B2 ते D2. आता B म्हणजे 66 आकडा मराठीचे मार्क B कॉलम्सवर आणि 2 रोला, म्हणजे रेंज सुरुवात B2 झाला, विषयाचा एंड कुठे झाला आहे? D2. म्हणजे रेंज कशी झाली? B2 ते D2 आपल्याला झालेली इथे दिसते, B2 ते D2. आणि मग आपण एंटर मारूया. आली 198. आता एक्सेलमध्ये करत असताना कुठलाही फॉर्म्युला एकदाच लिहिला जातो आणि सरळपणे आपण ॲरोने खाली ओढलं जातं, प्लस काळ्या प्लसने. किंवा दुसरी पद्धत आहे, स्वतः हाताने पण आपल्याला टोटल करायची असेल तर मी दुसऱ्या पद्धतीने करू शकते. इक्वल B1 प्लस B2 प्लस C2 ने पण इक्वल ॲटोसम किंवा सम ब्रॅकेट B2 पॉईंट D2 असं जरी दिले तरी समेशन आलेले आपल्याला डिस्प्ले होते. म्हणजे टोटल काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ॲटोसमचा वापर केला जात असतो. किंवा स्वतःहून दुसऱ्या शॉर्टकटने करायची असेल तर त्याच्यासाठी अल्टर प्लस इक्वल साईन, बघा अल्टर आणि इक्वल, तरीच ॲटोसम फंक्शन्स ॲटोमॅटिकली आलेले दिसतं. ते इक्वल सम आणि नंबर 1 आणि नंबर 2 जे काय असतील ते द्यायचे की ॲटोमॅटिकली टोटल आलेले आपल्याला दिसते. त्यापुढे आपण जाऊया ॲव्हरेज कसं काढायचे ते बघूया. त्यासाठी ॲटोसमच्या पुढे आपण काय बघणार आहोत? ॲव्हरेज. ॲव्हरेज काढण्यासाठी ॲव्हरेज बघायचे. त्या ॲव्हरेजमध्ये आपण बघूया. ॲव्हरेजसाठी फाईंड
ॲव्हरेज म्हणजे काय, एखाद्याची जी व्हॅल्यू आपण दिली असेल त्याचं ॲव्हरेज किंवा पर्सेंटेज आपल्याला काढू शकतो. त्यासाठी होम टॅबमध्ये जाऊया. ॲटोसमच्या पुढे जे ॲरो आहेत त्यावर ॲव्हरेजचा वापर केला तरी चालेल, किंवा स्वतःहून इक्वल ॲव्हरेज आणि जी रेंज आहे आपल्याला दिलेली ती आपण देऊ शकतो. किंवा आता टोटल 3 विषयाचे काढले म्हणजे इक्वल टोटल डिव्हायडेड बाय 3 पण मारून आपल्याला ते ॲव्हरेज काढू शकतो. दिसतं इथे ॲव्हरेजवर जाऊया. हे बघा इथे ॲव्हरेज आपण काढलं आहे, इक्वल ॲव्हरेज, रेंज आपण दिले B2 ते इथे D2 आपल्याला आलेलं डिस्प्ले होते. बघूया आपण त्याच्यासाठी आपण एक्सेलवर एक्झाम्पल घेऊया. दिसतं इथे ॲव्हरेज काढायचं आहे. ॲटोसमच्या पुढे इथे ॲव्हरेजवर जाऊया. आता रेंज आहे आपली B2 ते D2, त्यामुळे फक्त आपण काय करूया, ईच्या इथे खोडून आपण तिथे D2 करूया, तरीसुद्धा ते ॲव्हरेज आलेलं आपल्याला डिस्प्ले होतं. ॲव्हरेज काढायचे आपल्याला, त्यासाठी कशाचा वापर करूया, ॲटोसमच्या पुढे इथे ॲव्हरेज आहे त्याचाही वापर करूया. आता रेंज B2 ते D2 आहे, इथे ई आला आहे त्यामुळे ई खोडून इथे डी करूया, किंवा हाताने लिहायचं असेल तर इक्वल ॲव्हरेज रेंज B2 पॉईंट D2 असंही आपण लिहू शकतो. ॲव्हरेज आलेलं दिसेल. किंवा आता हे तिघांची टी टोटल आहे म्हणून आपण तिसरं ऑप्शन्स करू शकतो, इक्वल टोटल डिव्हायडेड बाय 3 असंही केलं तरी उत्तर सारखंच येते. म्हणजे ॲव्हरेज काढण्यासाठी आपण कशाचा वापर करूया, ॲव्हरेज ह्या ॲटोमॅटिकली फंक्शनचा यूज करू शकतो. स्वतः हाताने करायचे असेल तरीसुद्धा आपण करू शकतो. इक्वल ॲव्हरेज B2 ते रेंज देऊन करू शकतो, किंवा जी टोटल काढले त्याला डिव्हायडेड करूनसुद्धा आपण ॲव्हरेज काढू शकतो. आता आपण बघूया मॅक्झिमम कमांड. मॅक्झिमम कमांडने काय डिस्प्ले होत असतं की सर्वात मोठी व्हॅल्यू कुठली आहे हे काढण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत, मॅक्झिमम कमांडचा वापर करणार आहोत. त्यासाठी कुठे जाऊया, होम टॅबमध्ये ॲटोसमच्या पुढे ॲरो आहे त्यावर क्लिक करूया आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम फंक्शनचा वापर करूया. आता इथे मी बजेट घेतलेलं आहे, प्रत्येक मंथली बजेट इथे दिलेलं आहे. आता ह्या बजेटमध्ये सर्वात जास्त बजेट कुठल्या मंथचं आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करूया, इक्वल मॅक्झिमम आणि रेंज आपल्याला द्यायची लागेल. इथे B9 ते B15 इथे आलेले आपल्याला डिस्प्ले होते. दिसते. मग सर्वात मोठी व्हॅल्यू काढण्यासाठी मॅक्झिमम कमांडचा वापर केला जात असतो. आपण बघूया एक्सेलवर जाऊन. हे बघा इथे मी टाईप करूनच ठेवलेलं आहे. सर्वात मंथली बजेट आहे. आता ह्याचं मॅक्झिमम व्हॅल्यू काढायचे. मग त्यासाठी ॲटोसमच्या पुढे इथे मॅक्झिमम दिलेलं आहे. रेंज ॲटोमॅटिकली आहे B कॉलम्सवर 9 नंबर म्हणजे B9 ते B15 ह्याच्यावर आलेले दिसते. B9 ते B15 मॅक्झिमम एंटर मारलं की ॲटोमॅटिकली आलेले आपल्याला दिसते. त्याचं साईज वाढूया की मॅक्झिमम कुठे आले, डिसेंबरमध्येच ते मॅक्झिमम आलेली आपल्याला दिसते. म्हणजे सर्वात मोठी व्हॅल्यू काढण्यासाठी कशाचा वापर करू शकतो आपण, ॲटोसमवर जाऊ शकतो, किंवा हे फॉर्म्युल्यामध्ये सरळ इथे पण दिलेले आहेत मॅक्झिमम, त्याचाही जरी वापर केला तरीसुद्धा ते मॅक्झिमम आपल्याला दिसेल. त्याच्यापुढे आपण बघणार आहोत मिनिमम फंक्शन्स. म्हणजे सर्वात लहान व्हॅल्यू काढण्यासाठीच आपण कशाचा वापर करणार आहोत, मिनिमम फंक्शन्सचा वापर करणार आहोत. सर्वात लहान व्हॅल्यू काढण्यासाठी मिनिममचा वापर. होममध्ये जाऊया. ॲटोसमच्या पुढे ॲरो आहे
त्याच्यासाठी मिनिमम आणि मग जी आपली रेंज आहे ते आपण देऊ शकतो. म्हणजे 2 नंबर्स आहेत ते आपण द्यायचं. इथे मी काय दिलं एक्झाम्पल्समध्ये आपण डिस्ट्रिक्टमध्ये किती पाऊस पडला, किती मिलीमीटर पाऊस पडला ते आपण बघतो आहोत. आणि मग त्यातलं सर्वात कमी पाऊस कुठे पडला हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी मिनिमम ह्या फंक्शनचा मी वापर करते आहे. दिसते इक्वल मिनिमम. आता रेंज आहे ती F कॉलमवर आहे म्हणून F10 ते F3पर्यंत आलेलं आपल्याला डिस्प्ले होते. आपण प्रत्यक्षात बघूया. दिसते इथे डिस्ट्रिक्ट आणि रेंज आपण टाकलेले आहेत. सर्वात आपल्याला मिनिमम रेंज म्हणजे मिनिमम पाऊस कुठे कमी पडला आहे तो काढायचा आहे. मग इथे ॲटोसमच्याच पुढे इथे मिनिमम फंक्शन्स वापर करते. रेंज मिनिमम B10 ते ॲटोमॅटिकली आलेलं दिसतंय की आपल्याला सर्वात कमी पाऊस कुठे समजला की 30 म्हणजे हे सांगली डिस्ट्रिक्टमध्ये पडलेला आपल्याला समजतोय. अशा प्रकारे आपण सर्वात टोटल काढायचे. ॲटोसम, ॲव्हरेज, सर्वात मोठी व्हॅल्यू काढायचे मॅक्झिमम आणि सर्वात लहान व्हॅल्यू काढायचे मिनिमम फंक्शन्सचा वापर आपण बघितला. आता प्रॅक्टिस करून बघा. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.